Hi students, this is the English class of 4th standard and we are doing the 12th lesson. Why English is so hard. आपण हा इंग्लिशचा क्लास करतोय चौथीचा and this is the 12th lesson. ओके आणि लेसनचं नाव आहे Why English is so hard. आता या लेसनचं थीम काय आहे की इंग्लिशमध्ये जे रूल्स असतात एखाद्या शब्दासाठी तर ते प्रत्येक शब्दागणिक बदलतात. ओके एका शब्दाला एक रूल तर दुसऱ्या शब्दाला तोच रूल लागू पडेल असं नाही. देर आर डिफरंट रूल्स फॉर डिफरंट वर्ड्स इन इंग्लिश. दॅट इज वाय इट इज सेड वाय इंग्लिश इज सो हार्ड. इंग्लिश एवढी डिफिकल्ट लँग्वेज का आहे, कठीण लँग्वेज का आहे किंवा वाटते. ओके आता हे सगळं करण्याआधी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. हा लेसन तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा कारण त्यांनाही हा लेसन शिकू द्या. आणि नवीन असाल चॅनलसाठी तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तर आता आपण सुरू करूया. लेट्स स्टार्ट विथ दिस लेसन. आय रीड द लेसन फर्स्ट. विल बिगिन विथ अ बॉक्स अँड द प्लुरल इज बॉक्सेस. ओके बट द प्लुरल ऑफ ऑक्स शुड बी ऑक्सन नॉट ऑक्सेस. आता हे कसं आहे बघा. आता बॉक्स इज अ सिंग्युलर म्हणजे एक बॉक्स आहे. ओके आणि जास्ती बॉक्सेस असतील तर काय म्हणणार आपण बॉक्सेस. ओके एक बॉक्स आणि बॉक्सेस इज प्लुरल म्हणजे एक वचनी एक बॉक्स आणि एकपेक्षा जास्ती किंवा 5-6 बॉक्सेस दॅन इट इज प्लुरल, इट इज बॉक्सेस. ओके ते झालं. पण नेक्स्ट लाईन बघा. But the plural of ox should be oxen, not oxes. आता what is ox? Ox म्हणजे काय? Ox म्हणजे बैल. ओके हे बघ इथे चित्र दिलं आहे बैलाचं. Ox म्हणजे बैल. पण एकापेक्षा जास्ती ऑक्स असतील, एकापेक्षा जास्ती बैल असतील तर ते बॉक्सेससारखं ऑक्सेस नाही होत. ओके ते होतं आहे ऑक्सन. ऑक्सन म्हणजे एकापेक्षा जास्ती बैल. ऑक्सन 2 ऑक्सन 3 ऑक्सन 4 ऑक्सन असं म्हणणार तुम्ही. 4 ऑक्सीज नाही म्हणणार तुम्ही, 4 ऑक्सन म्हणणार. OXEN. ओके जसं बॉक्स BOX एक बॉक्स आणि 4 बॉक्सेस जसं म्हणतो आपण BOXES जसं बॉक्सेस म्हणतो तसं ऑक्सीज नाही म्हणत. दिस इज रॉंग. ओके दिट इज ऑक्सन. हे एवढं कळलं. ओके विल गो टू द नेक्स्ट पॅराग्राफ नाव. यू मे फाइंड अ लोन माऊस ऑर अ होल लॉट ऑफ माईस. आता इथे माऊस म्हणजे उंदीर. ओके लोन माऊस म्हणजे एक माऊस एक उंदीर. एकापेक्षा जास्ती उंदीर असेल तर काय होणार आहे माईस MICE. यू मे फाइंड अ लोन माऊस ऑर अ होल लॉट ऑफ माईस म्हणजे एक ग्रुप अख्खा ग्रुप उंदरांचा एकापेक्षा जास्ती 5 उंदीर 6 उंदीर त्यांना तुम्ही माईस म्हणणार MICE माईस. ओके 1 माऊस अँड अ होल लॉट ऑफ माईस. ओके बट द प्लुरल ऑफ अ हाऊस इज हाऊजेस नॉट हाईस. हाईस नाही. आता माऊस म्हणजे उंदीर त्याचं प्लुरल अनेक वचन काय MICE माईस. एक माऊस 4 माईस. पण एक हाऊस 4 हाईस नाही होत. HICE हाईस हे रॉंग आहे. ओके एक हाऊस 4 हाऊजेस. ओके एक घर 4 घरं म्हणजे 1 हाऊस 4 हाऊजेस. उंदीर एक 4 उंदीर म्हणजे 1 माऊस 4 माईस. बट 1 हाऊस 4 हाऊजेस. ओके एवढं कळलं. चलो नेक्स्ट लेट्स गो टू द नेक्स्ट पॅराग्राफ. इफ अ प्लुरल ऑफ मॅन इज ऑलवेज कॉल्ड मॅन. ओके एक माणूस 4 माणसं त्यांचं प्लुरल काय होतं एक माणूस एक पुरुष 4 पुरुष. MAN म्हणजे एक पुरुष आणि 4 पुरुष असेल तर MEN. Got it? If a plural of man is always man MEN,
वाय शुडंट द प्लुरल ऑफ पॅन बी कॉल्ड पॅन. आता PAN जो आहे पॅन म्हणजे जो तवा असतो त्याला पॅन म्हणतात. एक पॅन, पण जर 3 पॅन असतील इकडे तर आपण हे PEN म्हणत नाही. ओके, आम्ही काय म्हणणार? पॅन्स, PANS, पॅन्स लिहिणार. सो इफ द प्लुरल ऑफ अ मॅन इज ऑलवेज कॉल्ड मॅन, MEN, वाय शुडंट द प्लुरल ऑफ पॅन बी कॉल्ड पॅन. PAN पॅन तवा हा PEN 4 तवे होत नाही. ओके, तर आपण 4 तवे असले तर काय म्हणणार? 4 पॅन्स. ओके, सो that is why English is difficult म्हटले. ओके, आता घेऊया नेक्स्ट पॅरेग्राफ. And I speak of a foot and you show me your feet. एक फूट, एक पाऊल, पाय. ओके, 2 पावलं, 2 feet. And I speak of a foot and you show me your feet. But I give you a boot, would a pair be called beat? तर त्या पायात घालणारे बूट जे असतात तर एक बूट, एका पायातला एक बूट, दोन्ही पायातले 2 बीट नाही होत. दिस इज रॉंग. दिस इज नॉट बीट. आपण काय म्हणणार? बूट्स, BOOTS, बूट्स म्हणणार. ओके, सो एन आय स्पीक ऑफ अ फूट अँड यू शो मी युअर फीट बट आय गिव्ह यू अ बूट, वुड अ पेअर बी कॉल्ड बीट? नो, द पेअर विल बी कॉल्ड ॲज बूट्स, BOOTS, बूट्स. ओके, so let's go to the next paragraph. आता that one may be that and 3 may be those. आता that is a hat, इथे हे हॅट्स दाखवलेत. that is a hat. जेव्हा एक हॅट असेल तेव्हा तुम्ही काय म्हणणार? that one is a hat, that is a hat, because it is one. But when there are 3 hats, तुम्ही काय म्हणणार? those are hats, those 3 hats. that may be that hat, and 3 may be those 3 hats. असं. Yet the plural of hat would never be hose. संबोधताना ते तिकडे आहे तो हॅट आणि ते तिकडे 3 आहेत, आर दोज 3 हॅट्स. पण तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा हॅटला बोलणार तेव्हा yet the plural of hat would never be hose. म्हणजे आय हॅव 2 हॅट्स म्हणणार तुम्ही असं नाही म्हणणार की आय हॅव 2 होज, HOSE नाही म्हणणार. 2 होज नाही. आय हॅव 1 हॅट, आय हॅव 4 हॅट्स. आता दॅट इज अ हॅट अँड दोज आर हॅट्स असं जरी असलं तरी प्रत्यक्ष जेव्हा हॅटला म्हणणार की दिस इज आय हॅव 1 हॅट आणि तुमच्याकडे 4 हॅट असणार तेव्हा आय हॅव 4 हॅट्स, 4 होज नाही. ओके, हे लक्षात घ्या. So we'll go to the next page now. The masculine pronouns are he, his and him. But imagine the feminine she, she's and shim. आता स्त्रीलिंग आणि पुल्लिंगचं उदाहरण दिलं इकडे. मॅस्क्युलिन अँड फेमिनाईन. द मॅस्क्युलिन प्रोनाउन्स आर ही, हिज आणि हिम. आता ही म्हणजे तो, हिज म्हणजे त्याचं आणि हिम म्हणजे परत तो. ओके, ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे. दिस इज हिज बुक, हे त्याचं म्हणजे हिज, त्याचं पुस्तक आहे. दिस इज हिज बुक. आणि आय विल टॉक टू हिम, आय विल टॉक टू हिम म्हणजे मी त्याच्याकडे बोलणार, हिम. ओके, तर ह्या 3 गोष्टी झाल्या एका बॉयला संबोधण्यासाठी. The masculine pronouns are he, his and him. But imagine the feminine she, she's and shim. असं होत नाही. हीचं शी होतं. ओके, पण हीजचं शीज नाही होत आणि हिमचं शिम नाही होत. तर शी, शीज आणि शिम, ही, हिज आणि हिम. नाव तर तुम्ही हिजला काय म्हणणार? जिथे मुलगी असेल तर हर, हिजच्या जागी हर. आणि आय विल टॉक टू हिम, आय विल टॉक टू हर, परत पण हर होणार. ओके, द मॅस्क्युलिन प्रोनाउन्स आर ही, हिज अँड हिम.
बट इमॅजिन द फेमिनिन शी, शीज अँड शिम असं नाही होणार. शी अँड हर. आय विल टॉक टू हर अँड दिस इज हर बुक. तर इथे या 2 ठिकाणी हर येणार. जिथे हीज अँड हिम आलं आहे तिथे हर येणार. ओके. सो आवर इंग्लिश आय थिंक विल ऑल ॲग्री इज द ट्रिकियस्ट लँग्वेज यू एवर डिड सी. तर ही इंग्लिश लँग्वेज एवढी ट्रिकी आहे की प्रत्येक वेळेला मस्क्युलिन फेमिनिनला एकच रूल लागू होत नाही किंवा सिंग्युलर आणि प्लुरलला एकच रूल लागू होत नाही. ओके. आता आपण क्वेश्चन आन्सर्स पार्ट बघू. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट मेक्स इंग्लिश द ट्रिकियस्ट लँग्वेज. तर द वर्ड्स यूज्ड फॉर सिंग्युलर अँड प्लुरल वर्ड्स or the rules used for singular and plural words are different, and the rules used for masculine and feminine words are different. म्हणजे स्त्रीलिंग आणि पुल्लिंग ह्यांच्यासाठी वापरलेले रूल्स वेगळे आहेत आणि एकवचनी आणि बहुवचनी ह्याच्यासाठी पण वापरलेले रूल्स वेगवेगळे आहेत इंग्लिश लँग्वेजमध्ये. ओके. तर आता नेक्स्ट आहे राईट द सिंग्युलर ऑफ द फॉलोइंग. ऑक्सनचं काय सिंग्युलर आहे? ऑक्स, OX, ऑक्स. माईसचं माऊस, MOUSE, माऊस. ओके. मॅनचं MAN, मॅन. फीटचं फूट, 2 feet 1 foot. 2 men, MEN, and 1 man, MAN. ओके. द थर्ड वन आहे राईट द प्लुरल्स ऑफ बूट. प्लुरल ऑफ बूट काय आहे? बूट्स, BOOTS. प्लुरल ऑफ हाऊस, हाऊसेस, HOUSES. दॅट बुक, दोज बुक्स, THOSE. दॅट बुक इज माइन, दोज बुक्स आर माइन. ओके. पॅन, PAN, पॅन. पॅनचं प्लुरल काय? PANS, पॅन्स. गॉट इट? मेक अ लिस्ट ऑफ अदर ट्रिकी एक्झाम्पल्स यू नो. कीप ॲडिंग टू युअर लिस्ट. आता तुम्हाला अशा ट्रिकी वर्ड्सचं एक लिस्ट करायचे आहे जे तुम्ही तुमच्याकडे ठेवायचे किंवा त्याचा यूज करायचे तुमच्या डेली लँग्वेजमध्ये. तुम्हाला जसे जसे तुम्ही इंग्लिश बोलता तसे तुम्हाला सापडतील तसे तुम्ही लिस्ट करून ठेवा. लिस्ट द फनी वर्ड्स यू फाइंड इन दिस पोएम. एक्झाम्पल हाईस. असे बरेच वर्ड्स आहेत या पोएममध्ये, त्याचे तुम्ही एक लिस्ट करा. जसे की हाईस आहे, शीस आहे, शिम आहे. ओके. नेक्स्ट, अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज्ड इन प्लेस ऑफ अ नेमिंग वर्ड. प्रोनाउन म्हणजे काय? तर एक नेमिंग वर्ड असते त्याच्या जागेवर वापरलेले जे वर्ड्स असतात त्यांना प्रोनाउन्स म्हणतात. ओके. आता ही, शी, हिज, हिम हे प्रोनाउन्स आहे. जे नेम्स असतात त्यांच्या जागी वापरलेले असतात त्यांना प्रोनाउन्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, वी यूज ही, हिज, हिम इन प्लेस ऑफ जॉन, जॉन्स अँड टू जॉन रिस्पेक्टिवली. आता ही इज जॉन. ओके. जॉन्स बॉलपेन किंवा जॉन्स बुक, हिज बुक. ओके. आणि आय एम गिव्ह दिस टू जॉन, गिव्ह दिस बुक टू जॉन. तर गिव्ह हिम द बुक. टू जॉन म्हटलं की हिम. ओके. गिव्ह जॉन द बुक, गिव्ह हिम द बुक. नाव नेक्स्ट इज राईट वॉट यू विल यूज फॉर मॅरी, मॅरीज अँड टू मॅरी इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता 3 दिले इथे सेंटेन्सेस. याचं तुम्ही कसं लिहिणार आहात? मॅरी इज माय फ्रेंड. तर काय लिहिणार? शी इज माय फ्रेंड. दिस इज मॅरीज नोटबुक. तर तुम्ही काय लिहाल? दिस इज हर नोटबुक. ओके. अँड आय वॉन्ट टू रिटर्न इट टू मॅरी. आय वॉन्ट टू रिटर्न इट टू हर. ओके. तर कळलं तुम्हाला? तर हा आता लेसन संपलेला आहे. तर केअरफुली ऐका लेसन, केअरफुली रीड करा. 2-4 वेळा व्यवस्थित रीड केलं की तुम्हाला समजून जाईल. असे बऱ्याच एक्झाम्पल्स आपल्या डेली रीडिंगमध्ये येतात, डेली लेसन्समध्ये येतात. ते नोट डाऊन करा. आणि इंग्लिश इज रिअली अ ट्रिकी लँग्वेज. सो
enough for this lesson now. I'll be back with the next lesson. Till then, take care and bye bye.